झाली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर. मग भाषावार क्रांतीराज्य मग आपला महाराष्ट्र का बरं निर्माण झाला? कारण की बहुसंख्य लोक आपण मराठी बोलणारे आणि हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखला जातो. देव, देश, धर्म आणि भाषा हे टिकली पाहिजे, जिवंत राहिली पाहिजे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हिंदवी स्वराज्याची मूळ भाषा म्हणून मराठी भाषेला त्यांनी दर्जा दिला. कारण की आपली मातृभाषा मराठी आहे, आपली माय ही आपली मराठी आहे. मायेचा दर्जा आपण मराठी भाषेला देतो. शिवाजी महाराजांनी सुद्धा ही भाषा टिकली पाहिजे म्हणून त्याला तो दर्जा कायम राहिला पाहिजे म्हणून मराठी भाषेला त्यांनी मूळ महत्त्व दिलं. तेव्हापासून अनेक साहित्यिकांनंतर अनेक साहित्यिक तयार झाले. त्या साहित्यिकांनी मराठी भाषा वाढली पाहिजे म्हणून मराठी भाषेतून लेखन केलं. ते साहित्य आज आपण वाचतो आणि आपल्या ज्ञानामध्ये वृद्धी करण्याचा आपण नेहमी प्रयत्न करतो. त्या साहित्यिकांनी आतापर्यंत जे मेहनत घ्यायची ते घेतली. मराठी भाषेला जेवढं वाढवता आलं जगामध्ये तेवढं वाढवलं. परंतु ते सुद्धा आपल्याला कायम ठेवायचं आहे. ते साहित्य आता मला सांगा, स्वामी विवेकानंद वाचनालय आपल्या शाळेमध्ये आहे. खूप चांगली गोष्ट आहे. अनेक गावामध्ये वाचनालय नाही. एवढी मोठी आपली शाळा आहे. 10वी पर्यंत 12वी पर्यंत आपले वर्ग आहे. तुम्हाला मराठी भाषा आहे, इथं सुद्धा भाषा. बघा, विद्यार्थ्याचा अंतिम उद्दिष्ट त्यांचं जे काही विकास झाला पाहिजे त्याचं अंतिम उद्दिष्ट विकासाचं साध्य करण्याकरिता आपल्या अभ्यासक्रमामध्ये बहुभाषी सिद्धांत स्वीकारला आहे. कारण की आपल्याला विकास करायचा आहे. इंग्रजी ही काळाची गरज आहे. त्याच्यासोबत आपली मातृभाषा सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. कारण की आपला जन्म झाला ज्या घरात झाला त्याची मातृभाषा ही मराठी आहे. आणि लहानपणापासून जे काही आपण शिकलो, आपलं जे जडणघडण झालं आहे, जे काही आपण लाईनाचं मोठं झालं आहोत, लहानपणापासून जे आपला काही विकास होत आलेला आहे, बौद्धिक असो किंवा कोणताही असो, ते मराठी भाषेतून झालेला आहे. कारण की आपली जे मातृभाषा आहे, कोणताही संकल्पना आपल्याला स्पष्ट होण्याकरिता मातृभाषेची गरज आहे. कारण आपल्या कुटुंबातून, समाजातून प्रथम आपण कोणती भाषा शिकलो? मराठी. बरोबर आहे. त्याच्यानंतर ज्या काही दुय्यम भाषा आहे नंतरच्या, हे आपण शाळेमध्ये आल्यानंतर शिकलो, त्या औपचारिक भाषा. आणि मराठी ही आपली अनौपचारिक भाषा, आपण लहानपणापासून ते शिकलो. मग दुसरी भाषा जरी आपल्याला शिकायचं असेल, हिंदी शिकायचं असेल किंवा इंग्रजी जरी शिकायचं असेल, तरी आपली पहिले कोणती भाषा मजबूत असायला पाहिजे? मराठी भाषा. कारण एका भाषेतून दुसरी भाषा आपण केव्हाही शिकू शकतो. नाही तर मग आपण जर आता अलीकडे कॉन्व्हेंटचं फॅड आहे, मराठी भाषेत बरोबर मुलांना बोलता येत नाही, सरळ इंग्लिश मध्ये टाकतो. त्याच्या आई वडिलांना तेवढा काही अभ्यास राहत नाही त्या इंग्रजीचा. बरोबर आहे. त्याच्यामुळे त्याची इंग्रजीच्या संकल्पनाच पूर्ण होत नाही. मग तो मराठीत राहा नाही इंग्लिश मध्ये राहा. म्हणून आपलं जे काही प्राथमिक जे शिक्षण आहे हे मराठीतून होणं गरजेचं आहे. मराठीवर आपले प्रभुत्व निर्माण करणं पहिले गरजेचं आहे. तुम्ही या शाळेमध्ये शिकत आहात, इथं मराठी भाषा आहे, मराठी भाषा उत्तम पद्धतीने आपण शिकत आहोत. आणि आपण सेमी इंग्लिश सुद्धा, बरोबर आहे. तुमची पायरी बिलकुल योग्य आहे. मराठी नंतर सेमी इंग्लिश आणि नंतर मग तुम्ही जेव्हा किंवा भविष्यामध्ये तुम्हाला शिकायचं इंग्लिश तर शिकायचंच आहे. कारण की तुमच्या सर्व भाषा आणि त्यामधल्या सर्व संकल्पना व्यवस्थित स्पष्ट होतात. कशामुळे होऊ शकते? हे आपल्या मातृभाषेवर जर आपलं प्रभुत्व असेल तर आपण दुसरी भाषा सहज प्राप्त करू शकतो. कारण एका भाषेवर दुसरी भाषा अवलंबून असते. बरोबर. म्हणून हे जे आपल्या